अगं पोरी, तो नालायकच आहे ग, पण त्याच्याकडे बघू नको. माझ्याकडे बघून तू त्याला माफ कर ग. काय दातखिळ बसली काय? तुझी आईच वकिली करणार आहे का तुझी सगळी? माफी माग. लांबून लांबून माफी मागायची. नीलम नीलम ताई काय म्हणायचं? नीलम ताई. 10 वेळा म्हण. नीलम ताई. 2. नीलम ताई. 3. नीलम ताई. 4. नीलम ताई. 5. नीलम ताई. 6. नीलम ताई. 7. नीलम ताई. 8. नीलम ताई. 9. नीलम ताई. 10. नीलम ताई. नीलम ताई. माफी मागतो, तुमची परत असं काही होणार नाही. हात जोडून नाही, कान धरून माग. नाही वहिनी साहेब, मला खरंच हे समजा आता वाढवायचं नाहीये. त्यांनी माफी मागितली आहे, त्यासनी पश्चाताप झालाय. आणि एक तर संधी कोणाला बी दिलीच पाहिजे का नाही, तीच मी द्यायला. आता मला काय अधिकार आहे त्या माऊलीच्या जीवाशी खेळायचा? माझ्या निर्णयाने त्या माऊलीचं आयुष्य जर का उद्ध्वस्त होणार असेल तर मी कशा पायी असं करू? एक संधी देऊयात का आपण त्यासनी? आता ज्यांचा गुन्हा ह्यानं केलाय त्यांनी एवढं मोठं मन दाखवलंय, तर आपण मी जरा मोठं मन दाखवून 15 दिवस ठेवूया का याला कामावर? म्हणजे मी ह्याच्यासाठी म्हणतच नाही आहे, ह्याच्या आईसाठी फक्त, बस, बाकी काही नाही. बघा म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय? ठीक आहे, आता तुम्हाला जसं वाटतंय तसं करा. पण एक काम करा, 15 दिवस या मुकादमावर पहारा ठेवायला एक मुकादम नेमा. याच्या सगळ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. आज जे काही घडलंय ते परत घडता कामा नये. मी स्वतः सांगायला ना, परत नाही करणार म्हणजे नाहीच करणार. मी आता परत नाहीच करणार. थोरले सरकार, किती चांगले संस्कार आहेत हो तुमच्या लेकावरती. एका आईचं मन कळतंय बघा त्यांना. केवढे मोठ्या मनाचे आहेत बघा. सगळ्या बाजू समजून घेऊन वागलेत बघा. लय मोठे उपकार झाले बघा तुमचे. अहो, आमचे काय उपकार नाहीत, मनाचा मोठेपणा नीलमताईंनी दाखवलाय. लय उपकार केलेस बघ तू, लय मोठे उपकार केलेस तू आमच्यावर. नाही, उपकार केल्यात तुमच्यावर, पण त्याची जाण ठेवा. परत ह्यानं जर असं काही उरपाट्या काळजानं केलं तर मी कुणालाच विचारणार नाही, डायरेक्ट जेलमध्ये घालणार. मी नीलमताईसनी विचारणार नाही, तुम्हाला विचारणार नाही, डायरेक्ट ह्याला जेलमध्ये घालण्यात येईल आणि परत बाहेर येणार नाही. याची तरतूद मी करणार, मी जसं तुम्हाला सांगितलं तसं. बघा, 15 दिवसाच्या नोकरीसाठी तुम्ही जेलमध्ये जाण्याची रिस्क घ्यायला लागला, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. नाही हो, तू असं परत कधी बी करणार नाही. त्याला तर उपरती झाली. नाही केलं नाही तर चांगलंच आहे, पण परत जर का असलं काय केलं तर आम्ही त्याला माफ करत नसतोय. निघा तुम्ही, निघा. अधिपतीने भावनेच्या भरात हा निर्णय घेतलाय का? पण काही प्रसंगी भावनेपेक्षा बुद्धीच्या कसोटीवर आपला निर्णय तपासून बघायचा असतो. या अशा वृत्तीच्या माणसाला माफ का करायचं आपण? बाबा, मलाही असंच वाटतं, पण अधिपतींनी आधी त्याला नोकरीवरून काढूनच टाकलं होतं. पण माफ त्या नीलमनी केलं ना, म्हणून अधिपतीने तसा निर्णय घेतला. अक्षरा, पण अशा वागण्याला माफ करणं म्हणजे एका अर्थी या वागण्याला प्रोत्साहन देणं नाहीये का?
हो बाबा, पण पण त्या मुकादमाची तिथे चांगलीच नाचक्की झाली सगळ्यांसमोर. तुम्हाला माहिती अधिपतींनी किती मार दिला त्याला, त्या बायकांनी मार दिला. चांगलीच अद्दल घडलीये त्याला. अक्षरा, या अशा माणसांना अशा मारानी वगैरे अद्दल घडत नसते. पण बाबा, अधिपतींनी तसा निर्णय घेतला कारण त्याची आई आली होती तिथे. ती पाया पडली अधिपतींच्या, पाय धरून त्यांनी विनवण्या केल्या अनेक वेळा. आणि अधिपतींनी लगेच तिथे निर्णय नाहीच घेतला. त्यांनी नीलमला बोलावून घेतलं परत आणि मग नीलमनं सांगितलं आणि तिनं माफ केलं, म्हणून अधिपतींनी मुकादमला परत नोकरीवर घेतलं. बरं, सगळं ठीक आहे. त्या माणसाला पोलिसात नाही दिला वगैरे सगळं ठीक आहे. त्याला परत कामावर घ्यायची गरज काय होती? मलाही असंच वाटतं बाबा. पण हा निर्णय आपण फक्त 15 दिवसांसाठी घेतलाय आणि ह्या 15 दिवसांमध्ये सगळेजण डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे. आणि काय माहित, कदाचित एवढं सगळं झाल्यावर त्याला पश्चातापही झाला असेल.